केलं तर वाटेल करणे हमीच संकटातून वाचवतो पण वाचलेलं साहित्य वाचू उपयोगी पुस्तक बदलू आपले आयुष्य बनवून संकटांना संधी येऊन देऊ यशाची धुंदी उपयोगी पुस्तकं बदलू आपले आयुष्य बनवून संकटांना संधी येऊन देऊ यशाची धुंदी. नमस्कार. पुन्हा एकदा वाचाल तर वाचाल या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा आपण भेटत आहोत डॉक्टर रेखा काळे यांना. नमस्कार. नमस्कार. तर आज आपला विषय आहे सराउंडिंग रिलेशन. सराउंडिंग रिलेशन बद्दल आपण जाणून घेऊया रेखा मॅडम कडून. येस, सराउंडिंग म्हणजे रिलेशन्स हॅपनिंग आउट ऑफ सराउंडिंग. म्हणजे आपण जिथे राहतो तिथे आपल्या आजूबाजूला सर्वात प्रथम आपल्या जन्मानंतर सर्वात पहिले आपल्या बरोबरचे कोण असतात तर आपले क्लोज फॅमिली मेंबर्स. क्लोज फॅमिली म्हणजे आई वडील, आजी आजोबा, मोठी भावंड, ही सगळी. हो, अगदी. त्याच्यानंतर मग धाकटी भावंड येतात. हो. मग त्याच्यानंतर आपली स्वतःची मुलं येतात. हो. मग आपली स्वतःची नातवंड येतात. हो. हे सगळं होतं. ही सगळी ब्लड रिलेशन्स तयार होतात. हो. राईट. हो. पण त्याच बरोबर जसे आपण मोठे होत असतो तशी सुरुवातीला आपल्या आजूबाजूला राहणारे आपले शेजारी पाहतात. हो. यांच्या बरोबर आपली नाती बनतात. हो. अनेक वेळेला रक्ताच्या नात्यांपेक्षा जवळची शेजाऱ्या पाजाऱ्यांची नाती होतात. हो, अगदी. राईट. अगदी. म्हणजे मला तर आठवत आहे, इवन माझी मुलं किंवा आमच्या एका शेजाऱ्यांची मुलं बऱ्याच वेळेला गंमत अशी व्हायची की जेवायला बसले, ताट वाढलं, कोणाला तरी दोघांपैकी एखाद्याला झटका यायचा, नाही ताट उचलायचं आणि निघायचा शेजारीचा. मी त्याच्याबरोबर बसून जेवणार आहे. अच्छा. म्हणजे एवढी घनिष्ठ मैत्री हो. झालेली. एवढंच नव्हे तर मुलं एकमेकांच्या शेजारी आजूबाजूचं म्हणजे की बाजूच्या कोणीही एखादी बाजूची काकू, मावशी, आजी किचन मध्ये दिसली, हे दारातनं गेले, बघितलं काकू काय करते, मग अमकत टेबलावर जाऊन बसणार, मला भूक लागलीये काहीतरी करून दे. अच्छा. तू हे करतेस हे मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. अच्छा. ही अशी पण नाती शेजाऱ्यांशी लहान मुलांची होऊ शकते. अगदी. राईट. हो. पण त्याच बरोबर म्हणजे ही झाली शेजाऱ्यांची नाती. आणि त्याच्या बरोबर काही शेजाऱ्यांची नाती अशीही असतात की अरे बापरे नको. हो. असतात. शेजारी त्यांच्यामध्ये विस्तव पण जात नाही. दोन्ही असेही असतात. कधी मी अशीही गमती बघितलेल्या आहेत की ज्याच्यावरून म्हण आलेली आहे, आपलं ठेवावं झाकून दुसऱ्याचं पाहावं वाकून. हो, असेही असतात. दुसऱ्यांच्या घराला कान लावून बसलेले असतात कायम. तर अशी गंमत जम्मत ही शेजाऱ्यांची नाती ही असतात. काही ठिकाणी तर घरांमध्ये असंही दिसतं की घरात राहणारी माणसं 4 असतात. मी एकदा एका ठिकाणी गेले होते, म्हणजे आमच्या घरातही असं भरपूर वेळेला व्हायचं लहान असल्यापासून. पण एकदा एका ठिकाणी गेले, तिथे दोघं नवरा बायकोच होते आणि आम्ही लोक त्यांच्याकडे जस्ट ऍज अ गेस्ट म्हणून गेलो होतो. त्यांनी ब्रेकफास्ट म्हणून काहीतरी बनवलं होतं. आता जनरली नवरा बायको आणि
येणारे आणखीन 1-2 माणसं. अच्छा. 4 लोकांच्या एवढा ब्रेकफास्ट बनला पाहिजे ना. हो हो. नाही. अच्छा. तो ब्रेकफास्ट कमीत कमी 15 लोकांकरता बनलेला होता. अच्छा. असं का? म्हटलं हे काय? मग आता काही महत्वाच्या गोष्टी केल्या तर काय आम्ही एकटे खाणार का? अच्छा. म्हणून सगळ्यांना वाटून. आम्ही जेवायला बसायच्या आधी त्या माणसाच्या बायकोनी डबे भरले. हा. या काकूंच्याकडे, त्या मावशींच्याकडे, त्या आजींच्याकडे, अच्छा. असं अशा का? सगळ्यांकडे ते डबे आधी वाटले गेले आणि मग आम्ही जेवायला खायला बसलो. हो हो. हे चाळ नावाच्या ज्या गोष्टी असायच्या त्यावेळेला त्या तिथे असे प्रकार भरपूर असायचे. अगदी अगदी. पण मग ह्याच्या व्यतिरिक्त सराउंडिंग मधली रिलेशन म्हणजे अजून कुठल्या प्रकारची येस, रिलेशन? आता ही झाली नात्यांची, म्हणजे हा. शेजाऱ्यांची नाती, हो आजूबाजूच्या. हो हो. पण त्याच्याबरोबर जेव्हा आपण शाळेत जायला लागतो, कॉलेजमध्ये जायला लागतो, हा. त्यावेळेला आपल्या बरोबर आणि आताच्या ह्याच्यामध्ये कोचिंग क्लासेस कोचिंग क्लासेस मध्ये. हो आता हल्ली तर ते. Yes. तर ते आपल्या बरोबरचे को स्टुडंट्स, हा. हो. हे विद्यार्थी, हम्म. म्हणजे आपल्या बेंचवर बसणारी मित्र मैत्रिणी, हो हो. हे घट्ट पक्के मित्र, पक्क्या मैत्रिणी, हो हो. अगदी असे प्रकार होतात. हो. त्याच्याबरोबर टीचर स्टुडंटचं नातं, हा. हो. हे नातं म्हणजे विद्यार्थ्याशी असलेलं नातं, टीचरशी असलेलं नातं. अच्छा. हो. त्याच्याबरोबर शाळा किंवा कॉलेजच्या प्रिन्सिपलशी असलेलं नातं हे आणखीन वेगळं असतं. अजूनच वेगळं असतं. हो. आता मला आठवतंय आमच्या हम्म. शाळेमध्ये हा. एक अशी गंमत व्हायची हा. की एका टीचरला ना त्रास द्यायला हा. काही मंडळी कायम टपलेली असायची. अच्छा. एकदा एका कार्ट्याने काय केलं, हा. वर्गात येताना, हा. हा. शाळेत येताना हा. ते वडील तपकीर ओढायचे. अच्छा. आणि तपकिरीची डबी घेऊन आला. अच्छा. बरं, नुसती घेऊन आला नव्हे, हा. मधल्या सुट्टीनंतर त्या टीचरचा तास होता. अच्छा. ज्यांना छळायचे हे लोक. हम्म, हम्म, हम्म. यांनी मधली सुट्टी झाली, आधीचे टीचर गेले, हा. यांनी फक्त सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांनी ना डबा खाऊन हात धुवून झाल्यावरती ना तुमच्या इंडेक्स फिंगर ओलं करून घेऊन या बरं का. ओके. अच्छा. सगळ्या मुलांनी ऐकलं. हा. हा मुलगा शाळेच्या आपलं जसं लोक येतात तेव्हा हळदी कुंकू व्हायला उभे असतात तसा तो तपकिरीची डबी घेऊन उभा होता. प्रत्येकाने याच्यात बोट बुडवा हा. आणि जाऊन बसा. अच्छा. आणि मग हम्म. मी पहिल्या बेंचवरून खूण केली हा. की सगळ्यांनी ते बोट नाकाला. अच्छा. आणि एका वेळेला शिंकायचं. अख्खा वर्ग, हे टीचर काहीतरी बोलायला लागले, हम्म. अच्छा. अख्खा वर्ग. अच्छा. बरं, टीचरला शिक्षकांना पण समजलं नाही एका वेळेला कसे शिंकले हे सगळे. बरं, हे हा. ह्या नालायकांनी हम्म. ते पूर्ण पिरियड मध्ये 3 का 4 वेळा केलं. अच्छा. तर अच्छा. ते तपकीर नुसतं नाकाला टच केलं, परत हात बाजूला गेला, हातकन शिंकून झाला, हातावर अजून होती ती, अजून एकदा. अच्छा. बरं, हे झाल्यावर हम्म. ते टीचर प्रिन्सिपल कडे गेले, अच्छा. या पूर्ण वर्गाची तक्रार घेऊन हा. हा. की हे मुलं फार वात्रट आहेत. हम्म. टीचर म्हणे, प्रिन्सिपल म्हणे, काय केलं ह्याने? अच्छा. तर म्हणे, ही मुलं शिंक. अच्छा. शिंकताय. अरे, प्रिन्सिपल म्हणे, अहो शिंक येते माणसाला, त्याच्यात काय? पण एकाच वेळी का शिंकले सगळे? हो. दॅट्स इट. म्हणजे अशा पद्धतीत एखाद्या टीचरची खिचाई करू शकणं. हो. आता मला माहित नाही, म्हणजे माझ्या एज ग्रुप मधली त्यावेळची होती मंडळी, हा. हा. त्याच्यामुळे ते टीचर आता असतील का नसतील माहिती ते नाही. तर आहे. हो. त्या वर्गातली किती मुलं आत्ता असतील का नसतील तेही ते माहित माहित नाही. नाही. हो. असा सीन आहे तो. हा. पण अशा प्रकारांनी
त्यावेळेपासून हा. या गोष्टी होत आल्यात, आत्ताही होत असणार. हो. खोडकरपणा हा मुलांमध्ये असतो. प्रचंड असतो. हो. मात्र खोडकरपणामध्ये आणखीन गंमत आहे हा. की मुलांना ना, हम्म. खोडकर मुलांना हा, हा, रागवलं ना, हा, हा. तर ती मुलं हा. त्या टीचरचा कधी कधी असा पोपट बनवतात ना, अच्छा. की टीचरलाही कळत नाही. आता आमच्या वर्गात आणखीन एक मुलगा होता, अच्छा. तर नेहमी काहीतरी काड्या करायचा. अच्छा. तर एक दिवस काय झालं हम्म. की एका विषयाच्या टीचरनी त्याला हा, हा, वर्गात हा. शिरल्या हा, हा. सांगितलं, तू बेंचवर उभा राहा. अच्छा. तर म्हणे मी काय केलं नाहीयेस काही, तू हा. काहीतरी करशील म्हणून ऍडव्हान्स मध्ये शिक्षा देतो. म्हणजे आधीच कॉन्फिडन्स होता की हा काहीतरी करणार. डेफिनेटली, कारण दर तासाला तो काहीतरी किडे करायचा. अच्छा. पुढच्या तासाला टीचरनी एंट्री मारली, हा. हा मुलगा बेंचवर. तर म्हणे कशाला, आधीच उभं कर. तुम्ही मला उभा करणार म्हणून मीच उभा राहिलो. अच्छा. तर ही अशा प्रकारची गंमत जम्मत असते. बरोबर. आणि या गमती जमती आठवतात पण या गमती जमतींच्या मध्ये हा. एक गोष्ट लक्षात राहायची की मजा येते, हम्म. पण त्याच्याच बरोबर ज्यांची अशी खिचाई होते हा. त्यांना खरंच चांगलं वाटत असेल का? हा. नाही. नाही. का? कारण त्यांचं कुठेतरी काहीतरी फ्रिक्शन झालीये म्हणून हे होतं. हो. मग ती फ्रिक्शन नक्की काय झाली हम्म. हे आपण इथे समजून घेणार आहोत. ओके. की काय झाल्याने अशा प्रकारच्या गडबडी होता. हा. एक आणखीन खूप हार्ट टचिंग गोष्ट मी अच्छा. पाहिली, वाचली. हा, हा, हा. एक मुलगा हम्म. कायम दांड्या मारायचा हम्म. शाळेत. गरीब होता पण तो खूप वेळेला दांड्या मारायचा. अच्छा. आणि टीचरनी त्याला काहीही, आणि त्याला अभ्यासात तो हुशार होता हम्म. पण तरीही बऱ्याच वेळ तो होमवर्क करून यायचा नाही. अच्छा. आणि वर सांगायचं की मला बरं नव्हतं म्हणून मी नाही करू शकत. अच्छा. आणि टीचर त्याला धरून कुटायचे. अच्छा. आणि एक दिवस टीचरनी होमवर्क करून आणला नाही म्हणून त्या मुलाला प्रचंड बेदम झोडपला आणि पाठवून दिला. अच्छा. आणि त्याच्यानंतर तो मुलगा आला नाही. तू यायचं नाही शाळेत, परत कधीच येऊ नकोस असं करून हाकलून दिला. प्रिन्सिपलना सांगितलं त्यांनी, पण त्याच्यानंतर त्यालाच राहावे ना की मी असं का याला केलं. म्हणून ते टीचर त्या मुलाला बघायला गेले त्याच्या घरी. अच्छा. ते गेल्यावरती जवळजवळ काहीतरी 20 दिवसांनी गेल्या. अच्छा. आणि 20 दिवसांनी ते गेल्यावर तिकडे त्यांनी एंट्री मारली. त्यावेळेला त्या मुलाचे आई वडील खूप दुःखी बसलेले होते. ते म्हणे की मी आमच्या ह्याला शाळेत बोलवायला आलोय, तो काही येत नाही. तर वडील म्हणाले मी परत, म्हणे नाही तो आता परत कधीच शाळेत येणार नाही. तर म्हणे अहो सॉरी, मी त्याला खूप मारला, मला माहित नव्हतं, पण त्याची तब्येत पण थोडी खराब चालली होती, ते मला नंतर कळलं. वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. वडील म्हणाले त्याची तब्येत खरंच खराब होती, त्याला कॅन्सर होता. अच्छा. आणि 8 दिवसापूर्वीच तो गेला. अच्छा. त्या टीचरला कायमचा चटका लागला. त्यावेळेला त्या टीचरनी लिहिलेली ती गोष्ट मी वाचली. अच्छा. त्यावेळेला मला कळलं की एखाद्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम असेल तर त्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेल तो आपण समजून घ्यायला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या, या समजून घेत नाती कशी फुलवायची, अकॅडमिक्स मधली
किंवा तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात कुठेही तुम्हाला भेटणारी मित्र मैत्रिणी, म्हणजे अट्रॅक्शननी झालेले मित्र वेगळे आणि आजूबाजूला भेटतायत म्हणून झालेले मित्र हो. वेगळे. तर या सगळी नंतर अशी जी काही नाती आहेत सराउंडिंग, हो. ती सगळी नाती सराउंडिंगची नाती म्हणून आपण इथे दिसतो. या पुस्तकात आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि प्रत्येक नात्यामधले पॉटहोल्स, प्रॉब्लेम्स आणि ती फुलवण्याच्या टिप्स, हो. हे पण बुलेट पॉइंट्स घेतले. तुम्ही खूप छान पद्धतीने, सुंदर पद्धतीने ह्याचं वर्णन केलेलं आहे. तर आत्ता आपण हा चॅप्टर इथेच आपण थांबवत आहोत. पुन्हा एक रिलेशनशिप बिल्डिंग, इझी गाईड टू रिलेशनशिप बिल्डिंगचा पुढचा चॅप्टर आपण पुन्हा घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. भोकिलो तर वाचाल कर नेहमीच, संकटातून वाचवतो पण वाचलेलं साहित्य, वाचू उपयोगी पुस्तकं